ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। जामखेड तालुक्यातील हळगाव परिसरामध्ये करगळ वस्ती या ठिकाणी श्रीनाथ म्हस्कोबांचे भव्य असं मंदिर आहे। या ठिकाणी सालाबादप्रमाणे यात्रा उत्सवाच्या निमित्तानं 2 दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। या ठिकाणी पारंपरिक ढोल ताशा, सनई, बँड पथकाच्या निनादामध्ये देवाची सजवलेल्या पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली आहे। यानंतर मानाचे मानकरी यांच्या हस्ते देवाला हळद लावून नाथ म्हस्कोबांचा आणि माता जोगेश्वरीचा विवाह सोहळा संपन्न झाला। त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये देवाचा छबिना निघाला। देवाच्या जय जयकाराने आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये परिसर दुमदुमून गेला होता। हजारो भाविक यावेळी हजर होते। या प्रसंगी बोलताना मानकरी दगडू शिंगाडे म्हणालेत की देवावरील श्रद्धेपोटी भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत चालला आहे। दादा महाराज करगळ यांचं कार्य चांगलं आहे। भाविकांना त्यांनी भक्ती मार्ग दाखवलाय, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देखील करगळ महाराज भाविकांची सेवा करतील अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली। तसेच या उत्सवामध्ये यावर्षीचे भाकीत वर्तवलं जात आहे। पाऊस कोणत्या नक्षत्रामध्ये किती पडणार आहे, शेतकऱ्यांनी कोणती पिकं घेतली पाहिजे, येणाऱ्या काळामध्ये काय खबरदारी घेतली पाहिजे असे भाकीत सांगितलं जातं आणि यावरती शेतकरी बांधवांचा विश्वास आहे असं त्यांनी बोलताना म्हटलंय। या देवस्थानचे प्रमुख दादा महाराज करगळ बोलताना म्हणालेत की या ठिकाणी मानाचे सर्व मानकरी आमच्या विनंतीला मान देऊन दरवर्षी येतात आणि हा उत्सव पार पाडतात आणि मानकरी हा या कार्यक्रमाचा मुख्य घटक आहेत। ते जे बोलतात त्याच पद्धतीनं आम्ही धार्मिक कार्यक्रम करत असतो। तसेच विविध भागांमध्ये येणाऱ्या भाविकांच्या मदतीनं हे तीर्थक्षेत्राचा विकास झाला आहे आणि या ठिकाणी श्रद्धेनं भाविक येतात, देवाला साकडं घालतात, त्यामुळे त्यांच्या जीवनामधील अडचणी सुटतात। त्यासाठी भाविकांनी देवावरती भाव ठेवला पाहिजे। या ठिकाणी येणारे सर्व मानकरी भाविक भक्तांचे त्यांनी आभार मानले। यावेळी कार्यक्रमाचे मानकरी दगडू शिंगाडे तसेच नाना तरडे आणि बापू बुरुंगले तसेच लाला भटकर, पोपट डवान, राऊस जमदाडे, हनुमंत जमदाडे तसेच भाविक कैलास रसाळ, शिवाजी लटपटे, बाळासाहेब वीर, खंडू तांबे, मल्हारी तांबे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होते। म्हस्कोबा देवस्थान हळगाव तुकाई वस्ती सगळे सर्व मानकरी शिंगाडे, तरडे, बुरुंगले, भटकर, डव्हाण, जमदाडे, राऊत यांच्या सगळ्या यांच्या मानकऱ्याच्या उपस्थितीत यात्रा पार पडते आणि देवाचा गुलाल दिला तरी सगळे बाबा त्याच्यातून लोकांचं निवारण होते। देवावर श्रद्धा ठेवली, काय अन्न श्रद्धा नसून देवावर जर श्रद्धा ठेवली तर कसलाही आजार आणि कसलाही बाबा हे असलं तरी त्या भक्ताचं निवारण होतं। दरवर्षीप्रमाणे आपले सोमती, रविवार आणि यात्रा घाटात आपलं 9 दिवस कार्यक्रम असते। अन्नदान असतं दर 8 दिवसात, त्याप्रमाणे आपलं चाललंय। सर्व मानकरी येतात, देवाची हळद आणि त्यांचा लग्न सोहळा, छबिना, ही मिरवणूक सगळी करतात आणि त्यांच्या उपस्थितीत सगळी यात्रा पार पडते। यात्रेसाठी भरपूर लांबून लोक येतात, त्यांचा भाऊ देवाचा हे करतात, वारबीड गेवराई औरंगाबादपासून लोक येतात, खाली पंढरपूरपासून लोक येतात, खाली वीरमधून खालचं भूमपासून चौकडून लोक या यात्रेकरता येतात। योगेश्वरी यांचा जी सगळ्या हे पडतो ती
सगळ्यांना त्यातून सगळ्यांना हे होतं, त्यांचं निवारण होतं. त्यात काय हे नसून सगळं देवावर जर श्रद्धा ठेवली तर काय नाही होतं. श्रद्धेच्या पोटी काय नाही. श्रीनाथ मस्कोबा देवस्थान 10 वर्ष झाले तेव्हा देवाच्या कृपेने हे सगळं काय चाललेलं आहे. आणि त्यांचं जे काय बाबा हे इमारत उभं राहणे, ही करणे, देवाचं सगळं काय देवाच्यातून चाललेलं आहे. आणि बाबा ही जी आहे ही बाबा जर लांबून लोक येऊन त्यांना गुलाब दिला तरी सगळं काय गोष्टी त्यांचं निवारण होऊन जातं. सर्वप्रथम देवाच्या हळद लागली व लग्नाचा कार्यक्रम होईल. जे संप्रदाय पद्धतीने जे चालतात त्याच पद्धतीने हे त्याचे आमची जी परंपरा जे काही काळापासून जी परंपरा चालत आहे त्याच काळानुसार आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करील. व त्यानुसार जे इथं जे देवाचा छबिना संध्याकाळी जो असतो 2 दिवस यात्रा चालते. आज संध्याकाळी एक चालतो म्हणजे 11 ते 2 या टाईममध्ये छबिना चालतो. नंतर महाप्रसाद सुविधा असते. अशा स्वरूपात जो यात्रेचा 2 दिवसाचा जो कार्यक्रम असतो तो भव्य दिव्य असा फटाक्याच्या अतिबाजित करून 2 तासाच्या यात करून हे सगळं मोठं जे नियोजन असतं ते सगळं मानकरी दादा महाराज करगळ यांच्या उपस्थित सगळा कार्यक्रम होतो. दादा करगळ यांना आम्ही सर्व मानकरी देतो आणि हे दरवर्षी चांगल्या उत्तम प्रकारे ही यात्रा साजरी करतात. आणि आम्हाला देखील बाहेरून सर्व मानकरी आम्ही जमदाडे मानकरी वीरवरून त्यांच्या अग्रस्तव इथं या यात्रेसाठी येतो आणि त्यांची यात्रा पूर्णपणे व्यवस्थित पार पाडून आम्ही निघून जातो. दरवर्षीप्रमाणे पारंपरिक विवाह सोहळा त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी यात्रा असा सुंदर असा यात्रेचा कार्यक्रम पार पडतो. याच निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून मानकरी संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि देवस्थान मूळ देवस्थान वीर आहे. तिथून हे देव असाच प्रगट झालेला आहे. दत्ताच्या बकरीला हाकेला धावून येणारा देव आहे. तर नवसाला पावतो आणि बापणूक म्हणजे पुढल्या वर्षी कसा पाऊस पडेल कसा नाही असं सांगितलं जातं. कुठं कोणाला रोगराई होईल किंवा कुठं संकट येईल हे सांगितलं जातं आणि त्याप्रमाणे घडत आहे. याला बापणूक म्हटली जाते. भविष्यातली इयत्ता सांगणारा म्हणजे बापणूक आहे. तर असेच ते परंपरा चालत आलेली आहे आणि असेच पुढे चालत ठेवले आहे. देवस्थान हळगावची व्यक्ती अशी आहे की वीरवर्ण देवांना दादा कृष्ण महाराजांनी त्याची जपणूक केली आहे. जपणुकीच्या आधारावर आज जी ही वैभव तयार झाले या वैभवाचं मूळ जी मालक आहे वैभवाचं 5 मानकऱ्यांच्या हस्ते वैभव तयार झाले. आणि ह्याचं मूळ जे आहे की नाही जी आपल्या स्थापन करणार दादा महाराज करगळ यांनी चळवळ करून ह्या वैभवमध्ये काय आता जी नवीन गेल्या वर्षीपासून तर बाकणूक सांगितली जाते. बाकणूकमध्ये भविष्यात घडणाऱ्या गोष्टी काय कधी संकट येईल, कधी बाबा पाऊस किती येईल, पेरणी कशी करावी, रोगराई होईल का, शिवी मेंढीला होईल का, माणसांना होईल, त्याचं निवारण होतं. भविष्याची जी व्यथा आहे बाकणूकदेवी सांगितली जाते. आणि बाकणुकीचे मानकरी आहे भीमराव शिंगाडे करगळ आपल्या करमाळ्याचं जीवरचं सांगतात. तर हे जे कार्यक्रम एकंदरीत आहे ते आपल्या वीरच्या परंपरेनुसार हे कार्यक्रम चालत आहे. आणि हेच कार्यक्रम कडव जावा एवढी शुभेच्छा. ज्या भक्तांनी भक्ती केल्यानंतर ते प्रसन्न होतात. प्रत्येक भक्त हे दर रविवारी येतात, देवाची सेवा करतात. जे देवाची सेवा करतात ती त्यांना मेवा देतो. प्रत्येक रविवारी ही यात्रा पहिल्या दिवशी देवाची यात्रा अगोदर हळद लागल्यानंतर देवाचा लग्न सोहळा होतो. लग्न सोहळा झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. महाप्रसाद झाल्यानंतर देवाचा छबिना 12 वाजेपर्यंत देवाचा छबिना निघतो. देवाचा छबिना नंतर निघल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवाचा छबिना निघतो.
नंतर देवाचे महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. जे भक्त येतात त्यांची काही ना काही इच्छा पूर्ण झालेली असतात. ते भक्त मोठी आपल्या इच्छेने काही देवाची अपेक्षा त्यांची पूर्ण करते. काही देवाला अपेक्षा आपल्या देवांना सांगतात. अशोकवीर C24 तास जामखेड. ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.